नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती आणि वनरक्षक भरतीसाठी वारंवार विचारलेले अतिशय महत्त्वाचे 100 प्रश्न। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। वळूया प्रश्नांकडे। जलबाष्पाचा दाब कोणत्या यंत्राद्वारे मोजला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, हायग्रोमीटर या यंत्राद्वारे जलबाष्पाचा दाब मोजला जातो। पुढचा प्रश्न, मानवाच्या शरीरात रक्त कोण वाहून नेतं? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रक्तवाहिन्या। पुढचा प्रश्न, प्रकाश वर्ष कोणत्या एककासाठी वापरले जाते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अंतर। पुढचा प्रश्न, प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो हे कोणत्या प्रयोगाने सिद्ध होते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, छायानिर्मिती प्रयोग। पुढचा प्रश्न, पाणी उकळताना त्याचं तापमान किती अंश सेल्सिअसला स्थिर राहतं? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 100 डिग्री सेल्सिअसला। पुढचा प्रश्न, कोणता घटक इलेक्ट्रॉन देऊन धनायन तयार करतो? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, सोडियम हा इलेक्ट्रॉन देऊन धनायन तयार करतो। पुढचा प्रश्न, कोणता रोग व्हायरसमुळे होतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, एड्स हा रोग व्हायरसमुळे होतो। पुढचा प्रश्न, कोणता ग्रह हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, गुरु। पुढचा प्रश्न, कोणत्या गॅसचा सर्वाधिक प्रमाणात श्वास घेतला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नायट्रोजन। पुढील प्रश्न, DNA पूर्ण रूप काय आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डिऑक्झिरायबो न्यूक्लिक ॲसिड। पुढचा प्रश्न, कोणता धातू शरीरासाठी आवश्यक आहे आणि तो रक्तात सापडतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, लोह। पुढचा प्रश्न, नाभिकीय ऊर्जा कोणत्या प्रक्रियेमुळे निर्माण होते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, अणुविघटन। पुढचा प्रश्न, तापमान मोजण्यासाठी वापरले जाणारे यंत्र कोणते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, थर्मामीटर। थर्मामीटर हे तापमान मोजण्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहे। पुढचा प्रश्न, रक्ताचा रंग लाल का असतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हिमोग्लोबिनमुळे रक्ताचा रंग हा लाल असतो। पुढचा प्रश्न, कोणता पदार्थ आम्लधर्मी असतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, लिंबू रस। पुढील प्रश्न, मानवी शरीरात एकूण किती हाडं असतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 206। मानवी शरीरात एकूण 206 हाडं असतात। पुढचा प्रश्न, रासायनिक सूत्र H2SO4 कोणत्या आम्लाचे आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सल्फ्युरिक आम्ल। पुढचा प्रश्न, कोणता ग्रह हा लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मंगळ हा लाल ग्रह म्हणून ओळखला जातो। पुढचा प्रश्न, कोणत्या पेशी अवयव ऊर्जा निर्माण करतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मायटोकॉन्ड्रिया। अन्नातील प्रथिने पचन करण्यासाठी कोणते एन्झाईम उपयुक्त ठरते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ट्रिप्सिन। पुढचा प्रश्न, कोणता ध्वनी मानवी कानाने ऐकता येतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज हा ध्वनी मानवाच्या कानाने ऐकता येतो। पुढचा प्रश्न, कृत्रिम उपग्रह कोणत्या देशाने सर्वप्रथम पाठवला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, रशिया या देशाने कृत्रिम उपग्रह सर्वप्रथम पाठवला आणि त्याचे नाव होते स्पुटनिक 1। पुढचा प्रश्न, वायुमंडलात सर्वाधिक प्रमाणात असलेला वायू कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नायट्रोजन। खालीलपैकी कोणता ऊर्जेचा नवीकरणीय स्रोत आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सौर ऊर्जा। सौर ऊर्जा नवनिर्मित होणारी व अक्षय ऊर्जा आहे। पुढचा प्रश्न, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, H2O। पाणी H2O म्हणजेच 2 हायड्रोजन व 1 ऑक्सिजन अणूने बनते। पुढचा प्रश्न, विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ॲमीटर। ॲमीटरने विद्युत प्रवाह ॲम्पियरमध्ये मोजले जाते। पुढचा प्रश्न, पृथ्वी एका परिभ्रमणात किती वेळ घेते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 365 दिवस। पृथ्वी सूर्याभोवती एक परिभ्रमण करण्यास 365 दिवस घेते। पुढचा प्रश्न, DNA कोणते साखर असते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डिऑक्झिरिबोज। DNA डिऑक्झिरिबोज साखर असते। पुढचा प्रश्न, शरीरातील सर्वात मोठा ग्रंथी कोणती आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, यकृत। यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे। पुढचा प्रश्न, प्रकाशाचा वेग किती आहे? योग्य उत्तर ऑप्शन ए, 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंद। निर्वातातील प्रकाशाचा वेग 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंद एवढा आहे।
पुढचा प्रश्न, वर्णपट तयार करणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात? तर योग्य उत्तर ऑप्शन ए स्पेक्ट्रोस्कोप. स्पेक्ट्रोस्कोप वापरून प्रकाशाचे वर्णपट पाहिले जाते. पुढचा प्रश्न, मानवाच्या शरीरात आरबीसीचे मुख्य कार्य काय आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी ऑक्सिजन वाहतूक करणे. आरबीसीमध्ये हिमोग्लोबिन असते जे ऑक्सिजन वाहतूक करते. पुढचा प्रश्न, न्यूटनने कोणता नियम मांडला? तर योग्य उत्तर ऑप्शन बी गतीचे नियम. न्यूटनने 3 गतीचे नियम मांडले आहेत. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते जैवविविधतेची पातळी नाही? तर योग्य उत्तर ऑप्शन बी अन्नविविधता. अन्नविविधता ही जैवविविधतेची पातळी नाही. पुढील प्रश्न, रक्ताचा पीएच मूल्य किती असतो? तर योग्य उत्तर ऑप्शन सी 7.4. आरोग्यपूर्ण रक्ताचा पीएच 7.4 असतो. पुढचा प्रश्न, मानवाच्या शरीरात कोणते जीवनसत्व हाडे मजबूत करतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जीवनसत्व डी. जीवनसत्व डी हाडे मजबूत करण्यास मदत करतो. पुढचा प्रश्न, पेनिसिलिन हा कोणत्या प्रकारचा पदार्थ आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी प्रतिजैविक. पेनिसिलिन एक प्रसिद्ध प्रतिजैविक आहे. पुढचा प्रश्न, आयन्स्फियरचे मुख्य कार्य काय आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी रेडिओ लहरी परावर्तित करणे. आयन्स्फियर रेडिओ लहरी परावर्तित करतो. पुढचा प्रश्न, कोणत्या गॅसचा उपयोग प्रकाश बल्ब भरायला होतो? तर योग्य उत्तर ऑप्शन डी आर्गॉन. आर्गॉन गॅस प्रकाश बल्बात वापरतात. पुढचा प्रश्न, DNA व RNA यामध्ये मुख्य फरक कोणत्या शर्करेमध्ये असतो? तर योग्य उत्तर ऑप्शन बी डिऑक्झिरिबोज व रिबोज. DNA मध्ये डिऑक्झिरिबोज व RNA मध्ये रिबोज साखर असते. पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या गर्भातून येणाऱ्या ऊर्जेला काय म्हणतात? तर योग्य उत्तर ऑप्शन ए जिओथर्मल ऊर्जा. पृथ्वीच्या गर्भातील उष्णतेपासून मिळणारी ऊर्जा म्हणजेच जिओथर्मल ऊर्जा. पुढील प्रश्न, पेशीचे विद्युत रासायनिक कार्य कोण नियंत्रित करते? तर योग्य उत्तर ऑप्शन सी पेशी पडदा. पेशीचा पडदा आयनचे वाहतूक नियंत्रित करतो. पुढचा प्रश्न, कोणत्या धातूपासून चुंबक तयार करता येतो? तर योग्य उत्तर ऑप्शन बी लोह. लोह धातूपासून चुंबक तयार करता येतो. पुढील प्रश्न, सूर्याच्या ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी अणु अभिक्रिया. पुढचा प्रश्न, प्रथिनांचे मूलभूत घटक कोणते आहेत? तर योग्य उत्तर ऑप्शन बी अमिनो आम्ल. प्रथिनांची निर्मिती अमिनो आम्लापासून होते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न, कोणत्या प्राणी वर्गात खवले असतात? ठीक आहे, योग्य उत्तर ऑप्शन बी सरीसृप. सरीसृप प्राण्यांच्या शरीरावर खवले असतात. पुढचा प्रश्न, कोणता गॅस ग्रीनहाऊस इफेक्टसाठी जबाबदार आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड हा मुख्य ग्रीनहाऊस गॅस आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, कोणती प्रक्रिया वनस्पतीमध्ये अन्न तयार करते? तर योग्य उत्तर ऑप्शन बी प्रकाश संश्लेषण. वनस्पती सूर्यप्रकाशाचा उपयोग करून अन्न तयार करतात, त्यालाच आपण प्रकाश संश्लेषण असं म्हणतो. पुढचा प्रश्न, कोणत्या सूक्ष्मजीवामुळे दही बनते? तर योग्य उत्तर ऑप्शन बी लॅक्टोबॅसिलस. लॅक्टोबॅसिलस जीवाणू दुधाचे दही तयार करतात. पुढचा प्रश्न, भारताचा पहिला उपग्रह कोणता होता? तर योग्य उत्तर ऑप्शन ए आर्यभट्ट. भारताने 1975 सोव्हिएत संघाच्या मदतीने आर्यभट्ट उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला होता. पुढचा प्रश्न, ग्रीनहाऊस प्रभावामुळे कोणती समस्या निर्माण होते? तर योग्य उत्तर ऑप्शन बी जागतिक तापमानवाढ. ग्रीनहाऊस वायूंमुळे पृथ्वीचे तापमान वाढते, याला जागतिक तापमानवाढ असे म्हणतात. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना कोणत्या वर्षी लागू झाली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 1950. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली. पुढचा प्रश्न, रक्तामध्ये ऑक्सिजन वाहून नेणारा घटक कोणते? तर योग्य उत्तर ऑप्शन सी हिमोग्लोबिन. पुढचा प्रश्न, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी बेंगळुरू. इस्रोचे मुख्यालय बेंगळुरूमध्ये आहे. पुढचा प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँक RBIची स्थापना कधी झाली? तर योग्य उत्तर ऑप्शन ए 1935. RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. सुरुवातीस ती खाजगी संस्था होती. पुढचा प्रश्न, मानव शरीरातील सर्वात मोठे अंतर्गत अवयव कोणते आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी यकृत. यकृत हे शरीरातील सर्वात मोठे अंतर्गत अवयव असून ते विषारी पदार्थ निष्क्रिय करण्याचे काम करते. पुढचा प्रश्न, भारतात सर्वात लांब नदी कोणती आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गंगा.
गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. तिची लांबी अंदाजे 2525 किलोमीटर एवढी आहे. पुढचा प्रश्न, अंधाऱ्या खोलीत प्रकाशाचा तिरकस मार्ग हा प्रयोग कोणी केला? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, गॅलिलिओ. गॅलिलिओ यांनी प्रकाशाच्या सरळ रेषेत गतीसंदर्भात प्रयोग केले. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर ऑप्शन सी, ए ओ ह्यूम. ए ओ ह्यूम हे ICS अधिकारी होते. त्यांनी 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना केली. पुढचा प्रश्न, कोणता जीवनसत्व दृष्टीदोष रोखण्यास मदत करतो? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, जीवनसत्व ए. जीवनसत्व ए च्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा होतो. ते दृष्टीसाठी अतिशय महत्त्वाचे असते. पुढचा प्रश्न, दशमलव पद्धतीचा शोध कोणी लावला? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, ब्रह्मगुप्त. ब्रह्मगुप्त यांनी शून्य व दशमलव पद्धतीचा उपयोग गणितात केला. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, K2, गॉडविन ऑस्टिन. K2 हे भारताच्या नियंत्रणाखालील सर्वात उंच शिखर आहे. पुढचा प्रश्न, रेडिओचा शोध कोणी लावला? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, मार्कोनी. गुलियल्मो मार्कोनी यांनी रेडिओ संप्रेषणाची सुरुवात केली. पुढील प्रश्न, राष्ट्रीय विज्ञान दिवस भारतात कधी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, 28 फेब्रुवारी. या दिवशी सर CV रामन यांनी रामन प्रभाव शोधला होता. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाचे वडील म्हणून कोण ओळखले जातात? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून योगदान दिलेले आहेत. पुढचा प्रश्न, हाडे आणि दात यामध्ये मुख्यत्वे कोणते खनिज असते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कॅल्शियम. कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, वाघ. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. पुढचा प्रश्न, नवयुवक भारत सभा कोणी स्थापन केली होती? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, भगतसिंग. भगतसिंग यांनी युवांमध्ये क्रांतीचे विचार पसरवण्यासाठी ही सभा स्थापन केली होती. पुढील प्रश्न, पृथ्वीवर सर्वाधिक वायू कोणता आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, नायट्रोजन. पृथ्वीच्या वायुमंडलात सुमारे 78% नायट्रोजन असते. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय एकता दिवस कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा होतो? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, सरदार पटेल. 31 ऑक्टोबर रोजी सरदार पटेल यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय एकता दिवस साजरा होतो. पुढचा प्रश्न, ओझोन थर आपल्याला कोणत्या गोष्टीपासून वाचवतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, UV रेज. ओझोन थर आपल्याला सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायलेट किरणांपासून वाचवतो. पुढचा प्रश्न, भारत छोडो चळवळ कधी सुरू झाली? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, 1942. 8 ऑगस्ट 1942 रोजी गांधीजींनी भारत छोडो ही चळवळ सुरू केली. पुढील प्रश्न, आम्ल व क्षार यांच्या अभिक्रियेमुळे काय निर्माण होते? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, मीठ व पाणी. आम्ल व क्षार यांच्या रासायनिक अभिक्रियेमुळे मीठ व पाणी तयार होते. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, जवाहरलाल नेहरू. 15 ऑगस्ट 1947 रोजी नेहरू पहिले पंतप्रधान झाले. पुढचा प्रश्न, भारताचा संविधान दिवस कधी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान स्वीकारले गेले, म्हणून तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, कोणता पदार्थ द्रव अवस्थेत असूनही धातूप्रमाणे वागतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पारा. पारा हा एकमेव धातू आहे जो सामान्य तापमानावर द्रव्य असतो. पुढचा प्रश्न, हरितगृह प्रभाव कशामुळे होतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कार्बन डायऑक्साईड व इतर वायूंमुळे. या वायू पृथ्वीचे उष्णतेचे विकिरण अडवतात, ज्यामुळे तापमान वाढते. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय शेतकरी दिन कोणाच्या जन्मदिनी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, चौधरी चरण सिंह. त्यांचे योगदान शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे होते, म्हणून 23 डिसेंबर रोजी हा दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, कोणती संस्था भारतातील राष्ट्रीय चलन छापते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. RBI भारताचे चलन छापते व नियमन करते. पुढचा प्रश्न, कोणता ग्रह आपल्या कक्षेत उलटा फिरतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, शुक्र. शुक्र ग्रह पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतो, म्हणजेच उलट दिशेने फिरतो.
पुढचा प्रश्न, भारतात किती मूलभूत अधिकार आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 6. भारतीय राज्यघटनेनुसार 6 मूलभूत अधिकार आहेत. पुढचा प्रश्न, पाण्यात विरघळणारे जीवनसत्व कोणतं आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जीवनसत्व सी. जीवनसत्व सी हे पाण्यात विरघळते आणि प्रतिकारशक्ती वाढवते. पुढचा प्रश्न, भारतात पंचायती राज कधी सुरू झाले? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 1959. राजस्थानातील नागौर जिल्ह्यात सर्वप्रथम 1959 पंचायती राज प्रणाली सुरू झाली. पुढचा प्रश्न, चंद्रावरील पहिले मानव कोण होते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नील आर्मस्ट्रॉंग. नील आर्मस्ट्रॉंग हे 1969 चंद्रावर पाय ठेवणारे पहिले मानव होते. पुढचा प्रश्न, ऑपरेशन फ्लड कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दुग्ध उत्पादन. वर्गीज कुरियन यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन फ्लडमुळे भारत दुग्धनिर्मितीत आत्मनिर्भर झाला. पुढचा प्रश्न, ओझोन थर पृथ्वीला कोणत्या प्रकारच्या किरणांपासून वाचवतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अतिनील UV किरणे म्हणजेच अल्ट्राव्हाईट. पुढचा प्रश्न, ICU मध्ये आय या अक्षराचा अर्थ काय आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इंटेन्सिव्ह. ICU म्हणजेच इंटेन्सिव्ह केअर युनिट, तीव्र काळजी घेण्याचा विभाग. पुढचा प्रश्न, स्मार्ट सिटी योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 2015. 25 जून 2015 रोजी भारत सरकारने ही योजना सुरू केली. पुढचा प्रश्न, कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा होतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जीवनसत्व ए. पुढचा प्रश्न, मेक इन इंडिया या योजनेचा शुभारंभ कधी झाला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 2014. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबर 2014 रोजी या योजनेची सुरुवात केली. पुढील प्रश्न, लोकसभा अध्यक्ष निवडणुका कोण घेतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लोकसभा सदस्य. लोकसभेचे सदस्य मतदानाद्वारे अध्यक्ष निवडतात. पुढचा प्रश्न, ई संचार योजनेचा उद्देश काय आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डिजिटलीकरण. ई संचार ही योजना भारतात सरकारी सेवांचे डिजिटलीकरण करण्यासाठी आहे. पुढचा प्रश्न, सर्वात जास्त वजनदार हाड कोणते आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मांडीचे हाड फिमर. फिमर हे शरीरातील सर्वात मोठे आणि वजनदार हाड आहे. पुढचा प्रश्न, पृथ्वी दिन कधी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 22 एप्रिल. पर्यावरण संवर्धनाच्या जागृतीसाठी हा दिवस साजरा होतो. पुढचा प्रश्न, सौरमालेतील सर्वात गरम ग्रह कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शुक्र. जरी बुध सूर्याजवळ असला तरी शुक्रावर दाट कार्बन डायऑक्साईड असल्यामुळे अधिक उष्णता अडकते. पुढचा प्रश्न, सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यांच्यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 2 तास. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सहारा हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील एकमेव असे शिवछत्रपती मंदिर सिंधुदुर्ग या किल्ल्यात आहे, हे मंदिर कोणी बांधले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी छत्रपती राजाराम. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न, पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत भारतामध्ये पहिल्यांदा कोणी मांडला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आर्यभट्ट यांनी मांडला.